ए मंग्या मंग्या, अरे पाणी आण प्यायला ताण लागली. पाणी? अरे थांब की, चुलीवर टोप ठेवलाय, जेवण करूनच जा. उन्हात अनाच ताक बीक देतो तुला. हा म्हणजे जेवणाचं ठीक आहे, पण मला ना ताक नको. मला ना लस्सी लय आवडती. लस्सी घेऊन ये ना आमच्या दुकानात जा. नानाला पैसे दे जा. असं एक झनाटा देईल ना, तुझ्या दुकानात जाऊन पे की पाणी. आणि ते काय, पाय काढ आधी बाजूला, पाय काढ. ए चपली सकट पाय काढ म्हणलं तुला मी. चप्पल के साथ पेर काढणे बोलून दादा. त्या चपलीनं तोंड फुडेल बघ तुझं. बाजीराव कुठला. हे ऐक, मी काय म्हणते, रातभर लागा माझ्या डोळ्याला डोळा नाही, मला झोप लागली नाही, डोळे मग कसले सुजले तर माझी विचार करून करून. मी काय म्हणतोय, माझ्या डोक्यात एक लय भारी आयडिया आली. आता आपल्या त्या गोपाळच्या दुकानाचं काय गणित सुटाना. मी काय म्हणतोय, आपण इथं ज्या खाली जागा बघू आणि गोपाळला 5 पत्राचं शेड मारून देऊ ना, करू दे त्याला दुकान चालू तिथं. नाही नाही नाही, द्यायला काय नाही, पण पैशाचं काय. अरे काय पैसा करता रे. हा एवढं लगा कमवता लाखानं, काय तुमची किरकिर लावली. काढा 50 हजार आणि देऊ त्याला शेड मारून आपण. 50,000 रुपये? अरे इथं ना माझं मला चड्डी घ्यायला पैसे द्याय ना, आणि म्हणे 50,000 रुपये काढा. आपल्याच्यानं नाही व्हायचं बाबा. बघा तुम्हाला किती द्यायचे ते द्या बाबा, आपल्याकडे काय रुपये मागू नका. कसं असणार माझ्याकडे पैसे? 11 महिना झालं मला पेमेंट दिलं नाही. तुला एका चपलीत आडवा करी ना अमिताभ. तुला सांगितलं ना आपल्या पर्सनल गोष्टी 4 चौकात काढत जाऊ नको म्हणून. काय करताय, थांबा जरा, बघा कोण आले. अरे आपला देव माणूस आला, गोपाळ. गोपाळ आला की. ए गोपाळ, तू टेन्शन घेऊ नको दुकानाचं बिलकुल. आत्ताच आमच्या सगळ्यांची गहन चर्चा झाली आणि आमचं ठरलंय की आम्ही इथंच कुठेतरी छोटीशी जागा बघतो, 5 पत्र्याचं शेड मारतो, तुला दुकान चालू करून देतो. तू टेन्शनच घेऊ नको. हा नाही दुकान बघायची काही गरजच नाही, कारण दुकान आता मी चालू करणार आहे. दुकान मालकानं दुकान चालू करायची परवानगी दिली आहे. एक नंबर डाऊनलोड काही. नाही पण थांबा, पण गोपाळ मला एक विचारायचंय, इतके दिवस ते दत्तू शेठ फेफरा आल्यावर करत होतं, अचानक कसं काय तयार झालं दुकान द्यायला? अरे मला बी हाच प्रश्न पडला होता की कसं काय बाबा पलटलं एवढं. पण लालीजी गेल्या त्याच्याकडं, शांतपणे त्याला समजून सांगितलं, लय विनंती केली. लगा लाली वहिनीने एकच नंबर काम केले. तुझ्यावर लगा भारी जीव आहे वहिनींचा. खरं खरंय लय जीव आहे त्यांचा. आता दुकान इतके दिवस बंद होतं, दुकान परत चालू करायला लागल, माल भरायचा आहे, थोडीशी डागडुजी करावी लागेल, बरंच काय काय करायचं अजून बघू. अरे पण तू कशाला काळजी करतोय? आम्ही मित्र कशाला आहे? हा मित्र म्हणून आमचा काय उपयोग आहे? नाहीतर काय. तू काळजी करू नको, आम्ही अशी ताकद लावतो ना. हा तू बघतच राहा. तू थांब अमिताभ, इतक्या दिवस तू माझं नाव खराब करतोय ना, मी तुझा पगार नाही दिला. किती झाले तुझे? मोजून घे, बरोबर आहेत का? दे गोपाळला. अरे आपण ठरवलं ना आता मदत करायची. दे गोपाळला, दे माझ्याकडून गोपाळ तुला. दे 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 ना. माझ्याकडे बी आहेत की. थांबा, इकडं आहेत थोडे अजून. हे घे गोपाळ. अरे तुम्ही येडे आहे का रे? मी तुम्हाला पैसे मागितले, पैसे नकोय. आधीच तुम्ही लय केले माझ्यासाठी. ए गोपाळ, तू परत आता तसलं काय बोलू नको बरं. अरे दोस्ती दोस्तासाठी दोस्त करणार नाही तर कोण करणार? आता उद्या आमच्यावर जर काही येळ आली अशी तर तू आमची मदत करणार नाही? 200% करणार. मी तुम्हाला सांगू का, मी जगातला लय श्रीमंत माणूस आहे. दोस्ती हाय तर आयुष्याच्या आनंदाला वस्ती आहे. अरे यांना काय माहिती माझी पैशांची भूक किती मोठी आहे. ती या अशा चिल्लर पैशाने नाही बघणार. मला पैसा पाहिजे, खूप पैसा पाहिजे, खूप. बरं लाले, समजा लिहिलंयस ना? हा सगळं लिहिलंय, तेल राहिलं होतं लिहिते. लाले, आता समध्यासनी जेवण घालायचं ठरवलंय खरं, पण नीट होईल ना का सगळं? कारण अख्खं गाव येणार आहे जेवायला. आत्या नका काळजी करू, आणि आपण देवाचं करणार आहे ना, देवच बघून घेईल सगळं. तू खरं म्हणतेस ग, देवच बघून घेईल बाई शब्द. बर काय राहिलं नाही ना? बघते थांबा. मला नवीन सदरा आणि मला नवीन फ्रॉक. ए काय गाव साध्य, तू नेहमी माझी कॉपी करत असते. हा
मग तू नवीन कपडे घालून फिरायचे का सगळीकडं? ए नाही बाबा, मागच्या वर्षीच घेतलं की तुला. मग मी काय करू, मला पाहिजे ना. ए नाही बाबा, ए नाही नाही. अरे अरे हो हो हो, अरे पोरांनो भांडू नका. हे बघा पोरांनो, आता माझ्याकडे काही तेवढं पैसे नाही. आपण ना तुमच्यासाठी कापड गणपतीत नाही तर दिवाळीत शिवूया. ऐकता येत नाही? एकदा सांगितलं ना, माझ्याकडे पैसे नाहीत, आपण नंतर कापड शिवू. बरं होतं ब्याज महिनाभर मामाच्या घरी होते. काय कालवा लावलाय, काय पाहिजे? अगं मला नवीन सदरे घ्यायचे, फुलं आजीला सांग की ग. आणि मला फ्रॉक. असं वय. आता काय करायचं बाबा, घरामध्ये काय माझं चालतंय वय? तर फुला आजीला सांगायला का माझ्या पोरानं नवीन कापड घ्या. असू द्या असू द्या. नका करू हा एवढं वाईट तोंड. पोरांनो इकडे इकडे इकडे. कपडे पाहिजेत ना तुम्हाला? घेऊयात आपण. गोपाळ काकाचं दुकान आता परत सुरू होणार आहे. हा हा, मग तेव्हा घ्यायचे कपडे. हा आता जा खेळायला. जा जा. लाली, एवढा पैसा कुठनं आणणार आहेस का? आता बघता येईल, पोरांचं मन नको मोडायला. अगं फुलताय, असतात लोकांकडे पैसे, फक्त आहे ना गठुळ्यामध्ये लपून ठेवलेले असतात. आपल्याला माहिती नसतं फक्त. वय ना गला आली 2 किलो मिरची पूड. ओ दत्तू शेठ, या इकडे. धन्यवाद बरं का, तुम्ही माझा विचार केला आणि माझं दुकान मला परत दिलं. लय बरं वाटलं. अरे बाबा, तुझा कशाला विचार करतोय? मी माझाच विचार केलाय. म्हणजे तुला तुझ्या बायकोनं काय सांगितलं नाही वे? नाही बा, कशाबद्दल बोलताय? तुला खरंच काय माहित नाही का माझी गंमत करतोयस? अरे बाबा, तुझी बायको वाटते तितकी शांत आणि सोज्वळ नाही. मला धमकी देत होती. अरे तुला अडकवायसाठी त्या वकिलाची मदत मी केली आणि तिला डांबून ठेवायला सांगितलं. असं काय बाय बोलत होती ती. आणि आता माझ्यावर कंप्लेंट करायला निघाली. तू म्हणतोयस मला माहित नाही, पण मला माहिती 100% तुझाच हात असणार ह्याच्या मागं. मी तुला चावी द्यायना ना, म्हणून तू तुझ्या बायकोला पाठवली असणार आहेस. अहो नाही दत्तू शेठ, असं काय? हे उगाच सारवा करू नकोस. मला माहिती आहे तूच तुझ्या बायकोला धमकी द्यायला पाठवलंस माझ्याकडं. माझा बी हात दगडाखाली आहेत म्हणून. पण थांब जरा, मी बी एक दिवस बघतोस तुला. दत्तू शेठ सुद्धा बोलायला लागला, धमकी द्यायला लागला. इतके दिवस तो लकी बोलतोय, मी शांतपणे ऐकून घेतोय. त्या जामकरचं लक्ष माझ्याकडे म्हणून 1 मिनिट नाही लागणार या सगळ्यांना साफ करायला. मी शांत आहे म्हणजे माझा अंत झाल्याचं समजू नका, आणि फार वेळेस शांत बसायला मला संतही समजू नका.